इकडं चाललंय सकाळचं काम बघा. काय आपल्यात आलेलं आहे ऊस तोडायला. मग त्यांनी पूजा करूनच ऊस तोडायला चालू करतात. मग त्यांनी इकडं पूजा करायला लागल्यात. त्यांनी ऊस तोडायला आलेली माणसं त्यांनीच करतात पूजा. आणि बघा त्यात काय शेंगदाणा आणि चुरमुरा पूजाला लागतंय म्हटलं होते. आणि कालच आणलेलं होतं आम्ही. आणि इकडे हळदी कुंकू लावलेलं आहेत. मग इकडं उदबत्ती लावत नाही त्यांनी, नुसतं पाणी मारून तसंच ठेवतात. इकडं नारळ पण वाढवावं लागल्यात त्यांनी. आपण कुठलीही गोष्ट करताना पूजा करूनच सुरुवात करतोय. आता तोडायला आले म्हटलं मग त्यांनी पूजा करून सुरुवात करतात. कुठं पण कामाला जाऊ दे त्यांनी पूजा करूनच ऊस तोडायला सुरुवात करतात. चला आता आजपासून सुरू झालं आपल्यात ऊस तोडायला. आणि इकडं तूर कापायचं काम चालूच आहे तसंच. आणि इकडे ते सगळं प्रसाद असते. चुरमुरा आणि शेंगदाणा सगळेजण खायला लागल्यात. इकडे मी पण हळदी कुंकू लावून पाया पडलं. सकाळी लवकर 6ला म्हणजे आले होते त्यांनी. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि आज आले ऊस तोडायला आणि सकाळची पूजा त्यांनी करून आता सुरुवात पण केलेलं आहे त्यांनी. आणि इकडं माझं आंघोळ झालेलं, ताईंचं आता झालं. आणि इकडे चहा घेणार आहे. या तुम्ही पण चहा प्यायला या. चहा प्यायला या. थंडी तर बघा आम्ही कसं थंडी खूप वाजलेलं. आता तर ऊस तोडल्यावर तर खूप थंडी वाटणार आपल्याला सगळं. चला चहा झाला काय? चहा गरम करायला आले. आणि आमच्यात आता आज ऊस तोडायला आलेत की. आज तूर काढायला काय जायचं होतंय का नाही काय सांगता येत नाही आता. तिकडं पण जायचं दोघींनी जायला पाहिजे. कोणतं होय हाय तेवढं संपवायला पाहिजे इकडचं. आणि उद्यापासून नवीन सुरुवात. चला दाखवतो बाहेरचं तुम्हाला चाललंय काम कसं. ताई आंघोळीला चाललेला आहेत. आणि बघा बाहेरचं काम जोरात सुरू आहे. हे बघा पूजा सकाळी पूजा करूनच सुरुवात केलेलं आहे. आणि बाबा चालल्यात गावात. करून या लवकर. जावा आंघोळीला जावा. आलो आलो आलो. या मस्त केटी गरम गरम कोरा चहा. बघा 3 किलो रवा आहे. आणि ऊस तोडायला आले त्यांच्यासाठी नाश्ता चुलीवर चाललेला आहे. इकडे बघा आम्ही नाश्त्यासाठी उपीट करायला लागलो 3 किलोचं. कारण कसं आहे ऊस तोडणाऱ्याला किती 16 जण आहेत त्यांच्यासाठी नाश्ता. आता किती दिवस लागते ते ऊस तोडायला, तेवढं दिवस त्यांना नाश्ता द्यावा लागते. नाश्ता आणि चहा. आता सकाळी मी चहा दिलेला आहे. मग त्यानंतर आता 9 वाजलेला आहे. 9 वाजता म्हणजे नाश्ता द्यायला पाहिजे त्यांना. सकाळी आम्ही लवकर आवरून सगळ्यांचं आंघोळ झाल्यानंतर चहा नाश्ता त्यांच्यासाठी करायला लागलो. आज गेलेलं नाही तूर कापायला. तर बघा मस्त उपीट तयार आहे. जरा कोथमीर टाकूया. 3 किलो उपीट ऊस तोडायला आलेला आहे त्यांच्यासाठी बनवलेलं आहे. जरा मिक्स करा. किती वाजले ताई? 8:30. जरा साखर सोडायचा. इकडं बघा आमच्या ताई तर काय बोलत नाही बघा.
ते बोलायला लाजत्या. आणि इकडं दादा नाश्ता घेऊन चाललेला आहे त्यांच्यासाठी. आणि ताई त्यांनी दोघे गेलेत ऊस कापायला, सॉरी तूर कापायला गेलेत. त्यांनी दोघी म्हटलेत थोडं आहे, आम्ही तिकडं जातो आणि इकडचं तू आवर म्हणून मला मी घरीच थांबलेला आहे, दादा आणि मी. आणि ताई त्यांनी गेलेत तूर कापायला. ऊस तोडायला त्यांना नाश्ता दिलं आणि इकडं चुलीवर ठेवलं आहे भात. आणि आता बाहेरचं काम आवरतो पहिलं. सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे, माझा तर उपवास आहे आज. आणि इकडं बाहेरचं पण सगळं आवरलं आहे. देवपूजा करायचं आहे, आता देवपूजा संध्याकाळीच करतो. पूजा पण मांडायचं आहे. आज मार्गशीर्ष गुरुवार, 3रा गुरुवार आहे. ते पूजा आणि ते सगळं एकत्रच करायला येते म्हणून पूजा आज केलेलं नाही. बघा इकडचं सगळं आवरलं आहे, बाहेरचं पण आवरलं आहे. आणि आता करायचं आहे धुणं भांडी, पहिला आवरून घेतो मग नंतर. इकडे बाहेर ठेवलं आहे भांडी बघा. थोडं भांडी घासतो आणि धुणं पण धुवून टाकतो. तर बघा केवढं झालेलं आहे सकाळपासून. आता दुपारी जेवायला सोडलेलं आहे, सुट्टी केलेलं आहे त्यांनी. ताई त्यांनी पण आलेलं आहेत. हे बघा जेवायला त्यांचा डबा आलेला आहे. तर आम्ही पण जेवतो. पात्रीची भाजी घ्यायला लागले त्यांनी. वाजले संध्याकाळचं 4. दुपारचं स्वयंपाक झालं, जेवण झालं, तेव्हा काय मी व्हिडिओ शूट केलेलं नाही आहे. आता 4 वाजलेला आहे. चहा पिऊन संध्याकाळचं काम सुरू. आणि कोण आलेलं आहे बघा, आमचं पवन. हाय. पवन आहे, ते आमच्या 3 नंबर ताईचं मुलगा. तिला बरं नाही आहे, त्याचं नाकाचं ऑपरेशन झालं आहे म्हणून 4 दिवस इकडे घेऊन आलेलं आहेत. बघा इकडं किती 9वीला आहे ते. आणि बाहेरचं ऊसतोडीचं काम कुठं आलं आहे, कुठपर्यंत आलं आहे दाखवतो तुम्हाला. भरायचं चालू आहे आणि खालचं पण आहे, अजून 2-3 दिवस तर होईल. चला संध्याकाळचं भांडी, चहा पिऊन भांडी घासायला बाहेर आणलेलं आहे. आणि संध्याकाळचं स्वयंपाक झालं. इकडे पूजा पण मांडलेलं आहे. पूजा पण सगळं आवरलेलं होतं. आणि आता वाजले रात्री वाजलेलं आहे. आणि ट्रॅक्टर म्हणजे रस्ता करायला JCB आलेले होतं आणि JCB ढकला लागल्या. आणि ट्रॅक्टर पुढं चाललं आहे ऊस घेऊन. रात्रीचं काही व्यवस्थित दिसलेलं नाही आहे म्हणून रात्रीचं जास्त काही मी व्हिडिओ शूट केलेलं नाही आहे. व्हिडिओ इथंच थांबवतो. बाय बाय.